नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. गेले काही दिवस सातत्यानं सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे या खटल्याच्या निमित्तानं घडलेल्या घटनांच्या चर्चेच्या निमित्तानं आपण भेटतो आहोत. पण आजच्या घडीला आज न्यायालयाच्या बाहेर घडलेल्या एका विषयाच्या निमित्तानं आपण चर्चेसाठी भेटतो आहोत. ही चर्चा पुढे नेण्यापूर्वी न्यायालयाच्या बाहेर संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यात काय घडलं ती चित्रफीत पटकन पाहू, मग चर्चेला पुढे नेऊ. सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर माध्यमांसोबत बोलत असताना अचानक तिथे नरेश म्हस्के आणि संजय राऊत आमने सामने आल्यानंतर जे घडलं ते या चित्रफितीमध्ये आपण पाहिलं. पण विषय इथे थांबला नाही. याच्यानंतर हा विषय आणखी वाढला आणि तो आता अधिक गंभीर झालाय. कारण संजय राऊतांनी नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदेंच्या विरोधात सर्वाधिक तक्रार करणारं व्यक्तिमत्व आहे अशा स्वरूपाचं विधान केलं आणि तिथून या वादाला तोंड फुटलेलं आहे. नरेश म्हस्केंनी ऐकून घेण्याच्या ऐवजी प्रत्युत्तर दिलंय आणि संजय राऊत हे दस्तूरखुद्द रश्मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तक्रार करण्यात सर्वात पुढे असायचे असं म्हणून एक प्रकारे या वादाला कौटुंबिक संघर्षाची सुद्धा किनार आहे असं म्हटलं. ती दोन्ही वक्तव्य आपल्या समोर आता आम्ही आणतो आहोत. आपण आधी पाहणार आहोत संजय राऊतांनी नरेश म्हस्केंना बोलावणं धाडलं, त्यावर ते न आल्यानंतर काय म्हणाले राऊत आणि त्याला प्रत्युत्तर देताना नरेश म्हस्के काय म्हणाले. कधी काळी ते आमच्यावर काम करत होते हे तुम्हाला माहित असेल. एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून, तर त्याचं नेतृत्व हे आमचे म्हस्केच करत होते. हे यांच्या हातामध्ये इतकी सत्ता सोपवू नका, कसा महापालिकेत भ्रष्टाचार चाललाय, कसं आम्हाला काम करू दिलं जात नाही वगैरे वगैरे वगैरे. एकनाथ शिंदे आपले मिस्टर म्हस्केच नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे. रेकॉर्डवरती पत्र आहेत त्यांची. भविष्यामध्ये काय झालं ठीक आहे, प्रत्येकाच्या काही मजबुरी असू शकतात. संजय राऊत हे फेकूचंद आहेत. रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतःच्या भावाला मंत्रीपद दिलं नाही आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत. त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मिटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या याकरता कोण कुभांड रचत होतं हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे. तर एकीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना त्याच्याच बाहेर एकमेकांची उणीधुणी काढणं सुरू आहे. या निमित्तानं चर्चेत आपल्यासोबत शीतल म्हात्रे आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून त्या आपल्याला परिचित आहेत. आपल्यासोबत थोड्याच वेळात सुनील मोदी जोडले जात आहेत. सुनील मोदी आपल्यासोबत ठाकरेंचं प्रतिनिधित्व करत आहेत, उभाठाचे ते प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून आहेत. शीतलजी नमस्कार. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर पहिला आणि थेट प्रश्न माझा हाच असेल की नरेश म्हस्के यांनी पत्र लिहून एकनाथ शिंदेंच्या तक्रारी ठाकरेंकडे केल्या, याला कितपत तथ्य आहे, कितपत खरं मानायचं. प्रसादजी मला गंमत वाटते. विश्वप्रवक्ते आम्ही ज्यांना प्रेमाने विश्वप्रवक्ते म्हणून म्हणतो ते आज न्यायालयाच्या बाहेर अशा पद्धतीने बोलत होते बघून खरोखर मला आश्चर्य वाटलं. कारण इतक्या दिवसात तुम्हाला हे का बरं बोलता आलं नाही. आणि माझं आज आणि त्याच्यावर नरेश म्हस्के यांनी अतिशय मार्मिक असं उत्तर दिलेलं आहे. नरेश म्हस्के यांनी सांगितलेलं आहे की स्वतः राऊत यांना मुख्यमंत्री बनायचं होतं आणि ही गोष्ट खरी आहे. आणि ही गोष्ट जेव्हा या गोष्टी घडल्या, पवईमध्ये मीटिंग झाली एका हॉटेलमध्ये, तेच कशाला जेव्हा कुणकुण लागली की शिंदे साहेब थोडेसे नाराज आहेत, तेव्हा त्यांना समजवायला सुद्धा हे राऊत अनेक वेळेला गेलेले आहेत. आणि हे राऊत गेल्यानंतर कशा पद्धतीने फक्त रश्मी ठाकरेच नव्हे तर उद्धवजी यांच्याबद्दल काय बोलत होते
हे तुम्हाला जर खरंच माहिती करून घ्यायचं तर तेव्हा ते एकटे जात नव्हते, त्यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती प्रत्येक वेळेला होते आणि ते म्हणजे मिलिंद नार्वेकर. त्यांचे आताचे जे आमदार आहेत आणि ते स्वीय सहाय्यक आहेत हे त्यांच्याबरोबर जात होते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शीतलजी, आपण या चर्चेला एका नव्या वळणावर नेताय आणि एक नवा खुलासा इथे करताय की संजय राऊतांच्या माध्यमातून ठाकरेंविरोधातच कारवाया सुरू झालेल्या होता. हा सर्वसाधारण काळ कुठला होता आणि या ह्याच्यात मिलिंद नार्वेकरांचा संबंध आला कुठून? जेव्हा पक्षामध्ये एक साधारण त्या उभाटामध्ये एक अशी पद्धत होती, जेव्हा कुठलीही गोष्ट जेव्हा हाताबाहेर जायला लागायची तेव्हा नॉर्मली मिलिंद नार्वेकर हे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचे. तशाच पद्धतीने स्वतः जेव्हा शिंदे साहेब थोडेसे नाराज आहेत असं सांगितलं तेव्हा अनेक वेळेला राऊत हे या मिलिंद नार्वेकरांना घेऊन शिंदे साहेबांना समजवायला जाताना फक्त रश्मी वहिनी नव्हे तर स्वतः उद्धवजींबद्दल सुद्धा किती वेळेला अपशब्द काढलेले आहेत. आणि याची जर माहिती हवी असेल तर तुम्ही थेट मिलिंद नार्वेकरांना विचारलं तर मला वाटत नाही की ते याला नकार देतील. पण आत्ताच्या घडीला मिलिंद नार्वेकर यावर काही बोलतील आणि त्यांनी बोललेलं आत्ताच्या घडीला ग्राह्य मानावं का? राऊतांच्या बद्दलचे तुमचे आक्षेप हे पूर्वग्रह दूषित आहेत की नाहीत? नाही, एक लक्षात घ्या प्रसादजी, मी अतिशय जबाबदारीने ही गोष्ट सांगते कारण मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की काय झालं होतं काय झालं नव्हतं. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या गोष्टी बघा, सुरुवात आम्ही केली नव्हती. सुरुवात जर त्यांनी केलेली आहे तर नक्कीच त्याचे प्रत्युत्तर आम्ही नक्कीच देणार आहोत. कारण आता त्यांना साधारण लक्षात आलेलं आहे जरी कपिल सिब्बल कितीही जोरात न्यायालयात बोलत असले तरी अजून आम्ही आमची बाजू मांडायला सुरुवात केलेली नाही. त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमचे वकील 100% देतील. कारण आम्ही जे काही पक्षाची त्यांच्या मते दुफळी झाली किंवा जे काही झालं त्यामध्ये आम्ही ज्या सर्व गोष्टी केल्या त्या संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते जे आज काही बोलतायत त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपला निकाल हा आपल्या विरोधात जाणार. कसं आहे, आता जरी ते म्हणत असले की कायद्यावर आमचा विश्वास आहे, संविधानावर आमचा विश्वास आहे, पण जेव्हा निकाल त्यांच्या विरोधात लागेल तेव्हा हेच संविधान विकलं गेलेलं आहे, न्यायालय विकलं गेलेलं आहे, अशा भाषेत बोलायला ही लोक कमी करतात. पण शीतलजी, हा सगळा मुद्दा आज ज्या पातळीवर सुरू झालाय त्यात तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या पत्नीला आणायची गरज काय होती? नाही प्रसादजी, एक लक्षात घ्या, आम्ही कधी रश्मी वहिनींना ह्याच्यात आणायचा प्रयत्न केला नाही. परंतु तुम्हाला कदाचित तुम्ही स्वतः अनेक वर्ष पत्रकारिता करताय, तुम्हाला माहिती आहे की पडद्यामागच्या सगळ्या हालचाली या रश्मी वहिनीच करायच्या. ह्या गोष्टी सर्व शिवसैनिकांना किंवा जे शिवसेनेत मातोश्रीवर जवळून काम करणारी लोक आहेत त्यांना माहिती आहे की प्रत्येक गोष्टी या रश्मी वहिनींच्या संमतीशिवाय व्हायच्या नाहीत, हे आपल्यालाही माहिती आहे. त्याच्यामुळे मला वाटतं रश्मी वहिनींच्या बद्दल राऊत काय बोलत होते हे जर मस्के सांगतात तर मस्के स्वतः खासदार आहेत, आमच्या पक्षाचे प्रवक्ते, त्याच्यामुळे ते जबाबदारीने आणि त्यांना माहिती असल्याशिवाय बोलणार नाही याची मला खात्री आहे. आपण जे काही आता तर्क देत आहात आणि एकूणच जी परिस्थिती मांडत आहात ती पाहता प्रत्यक्षात ठाकरेंविरोधात ठाकरेंच्या पक्षातच नाराजी होती हे अधोरेखित करू पाहताय का? कारण फुटीला कारण काय असं जेव्हा उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये विचारलं जाईल तेव्हा तुमचा हा बचाव असेल का? बघा, आता अजून आमच्या वकिलाने आमची बाजू मांडायला अजून सुरुवात केलेली नाही. आता सध्या साधारण निवडणूक आयोगाला विलन बनवण्याचा प्रयत्न मला वाटतं उभाटाकडून होतोय आणि त्याचं उत्तर, कारण ते म्हणतात की जे आमदार आहेत त्या आमदारांना अपात्र करायचं. कुणाला अपात्र करणार आहेत? त्या आमदारांची टाइम पिरियड संपवून ते परत ज्या शिवसेनेमध्ये मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि ज्याचं धनुष्यबाण ही चिन्ह आहे अशा शिवसेनेतून हे मोठ्या संख्येने आमदार म्हणावेत, खासदार म्हणावेत, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरसेवक हे सगळे निवडून आलेले आहेत. जनतेने मान्य केलेलं आहे की शिवसेना खरी कुठली आहे आणि धनुष्यबाण कुठलं आहे. त्याच्यामुळे आता जे काही ते करतायत ते फक्त त्यांच्या समाधानासाठी करतात असं मी सांगेन. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण हरणार आहोत. त्याच्यामुळे त्यांनी ही कारण नसताना या सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत आणि कारण नसताना या सर्व गोष्टी बोलायला सुरुवात केल्यात जेणेकरून त्यांना कुठेतरी सहानुभूती लोकांची मिळावी हा प्रयत्न चाललेला आहे. शीतलजी, चर्चेच्या पहिल्या टप्प्यात आपल्याला बऱ्यापैकी मी वेळ दिला. सुनील मोदी हे तांत्रिकदृष्ट्या जोडण्यात काही अडचणी येत होत्या म्हणून आपण बऱ्यापैकी वेळ आपल्याशी बोलत होतो, अन्यथा एक लगोलग आपल्याला प्रश्नोत्तरं करता आली असती. सुनीलजी, आपण आता पूर्ण वेळ आपल्या भूमिकेला अनुषंगून उत्तरं द्यावीत अशी अपेक्षा आहे. मी आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यातला वेळ सहभागी करून घेऊ शकलो नाही कारण तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. आता आपण बोलणार आहात. सुनीलजी, उत्तर सगळ्यात आधी तर या गोष्टीचं द्या, ज्या पद्धतीनं सुनावणीच्याच दरम्यान उणीधुणी काढली गेली आणि दावे एका पाठोपाठ एक थेट असे झाले की रश्मी ठाकरेंच्या विरोधातच संजय राऊतांची कारस्थानं सुरू होती, यावर आपला खुलासा काय आहे? नमस्कार. नमस्कार.
खरं म्हणजे ज्या प्रकारे दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाच्या बाहेर मस्के आणि राऊत यांच्यामध्ये जी बोलाचाली झाली त्यावर माझं असं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचं पब्लिक स्टेटमेंट किंवा पब्लिक गोष्टी होणं हे अत्यंत चुकीचं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. एक, मला मस्केनी जो विषय मांडलेला आहे माझं असं मत आहे की तुम्हाला 4-5 वर्ष जेव्हा तुम्ही शिवसेनेमध्ये होता, रश्मी वहिनींचा विषय असेल, संजय राऊतांचा विषय असेल, त्यावेळी तुमची तोंड शिवली गेली होती का? त्यावेळी तुम्ही बंड का नाही केलं? त्यावेळी तुम्ही का बोलला नाही? कारण तुमचा स्वार्थ होता. कारण तुम्ही आज स्वार्थी उद्देशानं तुम्ही या स्टेटमेंट करतायत. अहो, रश्मी वहिनींचं नाव तुम्ही घेता, मग मला शीतल मात्रे सहित सगळ्यांना विचारायचं आहे की तुम्ही अनेक वेळा त्या मातोश्रीमध्ये जात होता आणि जर त्यांचा इंटरफरन्स दिसत होता तर तुम्ही इतके दिवस का नाही बोलला? बाहेर पडल्यानंतर बोलायचं आणि काहीतरी कारणं सांगायची, हे त्याचं स्पष्ट मत आहे. एक, आता खरी शिवसेना कुणाची, काय, कसे निवडून आले, तुमचे जादा अगदी अगदी त्याच्यावर येऊ आपण. मी आणखी एक प्रश्न आपल्याला विचारतो, कारण नरेश म्हस्केंच्या बद्दल जो दावा संजय राऊतांनी केला तो जास्त गांभीर्यानं चर्चेत आलेला आहे. कारण संजय राऊत निवडून आलेले आहेत, नरेश म्हस्के निवडून आलेले आहेत आणि संजय राऊतांसारखा माणूस असं सांगतोय की नरेश म्हस्केच एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक तक्रारी करायचे, पत्र लिहून तक्रारी करायचे. ही पत्र प्रसिद्ध होतील का? खरंच अशी पत्र आहेत का संजय राऊतांनी पुढी सोडली आहे? नाही, हे पहा, त्या शिवसेनेच्या ऑफिसमध्ये काही दिवसामध्ये संजय राऊत देखील जर अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं असेल आणि त्यांच्याकडे पुरावा असेल तर ते काही दिवसामध्ये ती पत्र जाहीर करतील आणि ती पत्र त्यांनी समाजापुढे आणावी अशी आम्हा शिवसैनिकांची पण भावना आहे. जर त्या नरेश म्हस्केने अशी तक्राराची जर पत्र दिली असतील आणि ती जर मातोश्री किंवा शिवसेना भवनमध्ये प्राप्त असतील तर माझं आव्हान आहे सगळ्या नेत्यांना की एकदा होऊन जाऊ दे, पाणी का पाणी, दूध का दूध. तुमच्याकडे जे रेकॉर्ड आहे ते या जनतेपुढे आणा आणि प्रत्येकाचा बुरका पाडा, असं माझं एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून मत आहे. अगदी आपण शिवसैनिक म्हणून मांडलेल्या मताला मी शीतल म्हात्रे यांच्यापर्यंत घेऊन जातो. दूध का दूध, पाणी का पाणी करायला तुम्हीही तयार आहात का? कारण तुम्ही काही गंभीर स्वरूपाचा खुलासा केलेला आहे. अगदी प्रसादजी, मला वाटतं स्वतः नरेश म्हस्के यांनी सांगितलं की ती पत्र तुम्ही जाहीर करा. जर अशी काही पत्र असतील तर मी स्वतः खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. त्याच्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी, आणि हे संजय राऊत करणार. संजय राऊत ही व्यक्ती किती फेकूचंद आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा. आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही तेव्हा मातोश्रीवर जात होतो, आम्हाला संपूर्ण कल्पना आहे. कदाचित तुम्हाला तेव्हा कल्पना नसेल की काय घडत आहे, ते पडद्यामागे कोण होतं, कोण सूत्र अंगत होतं, ही सगळी कल्पना तुम्हाला नाही. आणि आम्हाला नक्कीच बोलायचं होतं पण आम्हाला बोलता येत नव्हतं. आमचं तोंड बांधलेलं होतं. त्याच्यामुळे जेव्हा शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही गेलो तेव्हा आम्हाला कुठेतरी धीर आला आणि तेव्हा आम्ही बोलायला सुरुवात केली. तेव्हा बोलता येत नव्हतं. शीतलजी, आपल्या मुद्द्यावर एक आक्षेप येतोय. सुनील मोदी काही बोलू इच्छित आहेत, त्याचंही उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. सुनीलजी बोला. नाही, शीतल मात्रे या सन्माननीय सदस्य आहेत, त्या एक महिला आहेत, मी त्यांच्याबद्दल काही बोलणं चुकीचं आहे, पण तरी देखील एखाद्यांच्या भाषणाची मी आठवण करून देतो. संजय राऊतांच्या बाजूला उभारून त्यांनी बंडखोरीवर कशा प्रकारचं भाषण केलं होतं हे त्यांनी आत्मसात करावं, त्यांनी आठवावं. अशाच पद्धतीचं भाषण सुषमा अंधारे यांचं सुद्धा आहे. त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय? अशाच पद्धतीचं भाषण सुषमा अंधारे यांचं देखील आहे. त्यांनी स्वतः काय म्हणाले आहे, स्वतः माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब शीतलजी, आपला मुद्दा मांडायला आपल्याला पुरेसा वेळ मिळाला आहे. एकदा सुनील मोदींचं पूर्ण होऊ द्यात. फक्त सुनील मोदींचं म्हणणं पूर्ण झालं की आपल्यापर्यंत येतो, संधी देतो आपल्याला. सुनीलजी बोला. एक तांत्रिक मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तुम्हाला जर शीतल म्हात्रेंचं जुनं भाषण आठवत असेल तर सुषमा अंधारेंची जुनी भाषणं शिवसैनिक म्हणून आठवतात का? हे बघा, माझं असं मत आहे, शीतल म्हात्रे या ओरिजिनल शिवसैनिक आहेत. त्या मातोश्रीशी अत्यंत जवळच्या म्हणून त्या ओळखल्या जात होत्या
ज्या अंधारे मॅडम आल्या ते शिवसेनेमध्ये नंतर त्यांनी प्रवेश केला. त्या मूळ शिवसैनिक नव्हत्या नाहीत. आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पूर्वी त्यांच्या विचारानं काही भाषणं झाली असतील तर ती त्यावेळेच्या त्यांच्या विचाराची असतील. आज आमच्याकडे हे बरोबर आहे. आपला तो माझं बाया आणि समोरच्याचं ते कार्ट असं चालणार असं नाही, माझं पूर्ण ऐकतच नाहीये. प्रसादजी, माझं जी. पूर्ण बोलणं ऐकलं तर अधिक ठीक आहे, शीतलताईंना थांबल्यात उत्तर थांबल्यात द्यायला झोप शीतलताई येईल. बोलायच्या थांबल्यात. सुनीलजी मुद्दा पूर्ण करा आपला. माझं असं मत आहे की आपण अंधारे मॅडम आणि शीतल म्हात्रे यांची तुलना करणं अयोग्य आहे. शीतल म्हात्रे वहिनी किंवा ताई ज्या आमच्या आहेत त्या मूळ शिवसैनिक आहेत. त्यांच्यामध्ये शिवसैनिकाचं रक्त आहे. असं असताना जे आज ते मातोश्री बद्दल, जे आज ते रश्मी वहिनीबद्दल, जे आज संजय राऊतांच्या बद्दल जे त्यांचं मत आहे, जे व्यक्त करतायत, ते बोलतायत, हे पूर्वी का करत नव्हत्या? हा आमचा साधा प्रश्न जी आहे. साधा जी मत. बिलकुल सामान्य बिलकुल मी जनतेला- याच चर्चेवर याच ठिकाणी शीतल मात्रे सुनील मोदींना 100 पैकी 100 मार्क देईन आणि त्यांचं कौतुक यासाठी करेन की सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंची तुलना होऊ शकत नाही हे पक्षानं त्यांच्या गटानं मान्य करून टाकलेलं आहे. अतिशय छान गोष्ट घडलेली आहे ती. पण मला वाटतं आता चर्चेला थोडं पुढे न्यायला हवं. आपण सुनावणी आणि उणीधुणी या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा करतोय. उणीधुणीवरची चर्चा मला वाटतं थोडी आटोपती घेऊ कारण ती फार पर्सनल होईल. व्यक्तिगत शेरेबाजी टाळायला हवी. आपण आता सुनावणीकडे बोलूया. आजच्या दिवशी ज्या वेळेला कपिल सिब्बल असं म्हणतात की फूट विधिमंडळ गटात होती, पक्षात नव्हती, न्यायालय विचारतं विधिमंडळ गटातली फूट पक्षात दिसली नाही का? आणि मग कपिल सिब्बल अचानक म्हणतात की आपल्याला चर्चेला आता आणखी वेळ हवाय, युक्तिवाद करायला एक आणखी संधी द्या. मला पटकन सांगा, ठाकरेंचा फुटीचा कबुलीनामा हा त्यांच्या अंगलट येऊ शकतो का? शीतल म्हात्रे आधी, सुनील मोदी त्याच्यानंतर. लक्षात घ्या की तुम्ही राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष असा वेगळा करू शकत नाही. आज तुम्ही बघा की जे आमदार, खासदार, नगरसेवक जे निवडून आलेले आहेत त्यांच्या पाठी जर राजकीय पक्ष उभा नसता, म्हणजे ते जिल्हा प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना हे जर उभे नसते तर ते निवडून आता परत येऊ शकले असते का? त्याच्यामुळे अशा पद्धतीने बोलणं की राजकीय पक्ष आणि विधिमंडळातला पक्ष हा वेगळा असेल हे संपूर्णतः चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की आज 90% एवढा राजकीय पक्ष हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर उभा आहे हे मी ठामपणे सांगू शकते. आपण म्हणता आहात की राजकीय पक्ष विधिमंडळ पक्ष वेगळा असू शकत नाही, मोजता येणार नाही. सुनील मोदींपर्यंत जाण्याची गरज आहे. सुनील मोदी, मी परत तोच प्रश्न विचारेन जो शीतल म्हात्रेंना विचारला होता, कारण मुद्दा बऱ्यापैकी तांत्रिक आहे. तुम्ही उत्तर देऊ शकाल तर तुम्ही तुमची भूमिका त्यातून मांडावी. विधिमंडळ पक्षातली फूट अधोरेखित करण्याचा प्रयत्न करणं ठाकरेंच्या दृष्टीनं चूक ठरेल का? नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. घटनेतली 15व्या कलमामध्ये स्पष्टपणे हे नमूद करण्यात आलेलं आहे की विधिमंडळातील पक्षाचे निवडून आलेले आमदार, खासदार किंवा नगरसेवक म्हणजे पक्ष असं म्हणता येणार नाही. समाजवादी पार्टीचा एक निकाल आहे, त्यानंतर ब्रह्मानंद रेड्डी वर्सेस इंदिरा गांधींचा निकाल आहे. त्या दोन्ही निकालांमध्ये हे स्पष्ट म्हणलेलं आहे की प्रत्येक पक्षाची ही लोकशाही त्यांनी निर्माण केलेली घटना, त्या घटनेप्रमाणे केलेलं कार्य हे त्यांचं लोकशाहीमध्ये वस्तुस्थिती धरलेलं आहे. आणि त्यामुळं विधिमंडळातला पक्ष आणि गट हा म्हणजे पक्ष हे होऊ शकणार नाही. म्हणून तर आम्ही निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात आलोय. मग सुनीलजी एक पटकन तांत्रिक प्रश्न विचारतो. थोड्या वेळापूर्वी शीतल म्हात्रेंनी असा दावा केला आणि त्या म्हणाल्या की जर राजकीय पक्ष पाठीशी नसेल तर लोक विधिमंडळात निवडूनच जाऊ शकत नाहीत. एक मिनिट मी आपल्याला सांगतो. इथंच गल्लत आहे. जेव्हा तुम्ही निवडून येता आणि जेव्हा तुम्ही एबी फॉर्म देता तेव्हाचा जो पक्ष प्रमुख किंवा पक्ष अध्यक्ष तुम्हाला एबी फॉर्म देतो तो पक्ष खरा. तुम्ही त्यात समजा एबी फॉर्म दिला नसता, अनेकांना ते पक्ष सोडून जातात तरी निवडून येतात. पण ते पक्ष कधी त्या कार्यकर्त्यावर क्लेम करतात का 5 वर्ष आम्ही पक्षासाठी काम केलेस तू आणि तू आता अपक्ष उभारलास आणि निवडून आलास म्हणून तू आमचा पक्ष असं कधीच क्लेम करत नाही. ज्या पक्षाला एबी फॉर्म दिला जातो, जो एबी फॉर्म जो पक्षाच्या घटनेप्रमाणे दिला जातो तो घटनेप्रमाणे तो त्या पक्षाचाच अधिकार त्या ठीक आहे. निवडून याच्यावर एक तांत्रिक उत्तर घेऊयात. शीतल म्हात्रेंना संधी देऊया. शीतलजी 1 मिनिट आहे. नाही, नक्की एक लक्षात घ्या की आता जे काही आमदार निवडून आलेले, जे खासदार निवडून आलेले, नगरसेवक निवडून आले, त्यांना एबी फॉर्म माननीय शिंदे साहेबांच्या संमतीने देण्यात आले. हे तर तुम्ही मान्य करताय.
आणि एक परत लक्षात द्या, फूट पडली असं ते म्हणतायत. आमचं असं म्हणणं नाहीये. आमचं म्हणणं आहे की ओरिजिनल जो माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वावर चालणारा खरा पक्ष आहे, ती खरी शिवसेना आम्हीच आहोत. तुम्ही कोण आहात हे तुम्ही ठरवायचंय. खरी शिवसेना, माननीय हिंदू हृदय सम्राटांची खरी शिवसेना, स्वप्नातली शिवसेना, त्यांनी स्थापन केलेली शिवसेना म्हणजेच आम्ही आहोत. तुम्ही कोण आहात हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही गट असू शकता, परंतु तुम्ही ओरिजिनल शिवसेना असू शकत नाही. याचं कारण माननीय हिंदू हृदय सम्राट यांनी सांगितलं होतं की जेव्हा माझा पक्ष काँग्रेस बरोबर जाईल तेव्हा मी माझ्या पक्षाचं दुकान बंद करीन. तुम्ही काँग्रेस बरोबर गेलात आणि तुम्ही स्वतःला शिवसेना नाही हे दाखवून दिलं सगळ्यांना. त्याच्यामुळे हिंदुत्वावर चालणारी खरी शिवसेना म्हणजे आम्ही आहोत. तुम्ही कोण आहात हे तुम्ही ठरवायचं. ठीक आहे सुनील मोदी, आता या मुद्द्यालाही आपल्याला उत्तरासाठी आपल्यापर्यंत यावं लागतंय. सुनीलजी, आपण याचं उत्तर द्याल, वेळेच्या मर्यादेमध्ये उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे. फुटीचा मुद्दा मी मगाशी जो काढला होता त्याचा आता एक उपप्रश्न आहे की तुम्ही आधी स्वतः सांगून टाकलं की होय विधिमंडळातली शिवसेना फुटलेली होती, तुम्ही हे मान्य केलं की होय पक्षांतर्गत फूट निर्माण झाली. आता पुढचा प्रश्न ज्या वेळेला येईल, जो आज न्यायमूर्तींनी विचारलेला आहे, न्यायमूर्ती बागचींनी काय विचारलं की पक्षांतर्गत फूट अधोरेखित झाली हे मान्य कराल की नाही, तर मग फुटलं कोण याचं उत्तर कोण देणार आहे? याचं उत्तर उद्या सिब्बल साहेब आर्ग्युमेंट करून देतीलच. फक्त मी शीतलताईंना एक आठवण करून देतो. उद्धवजी काँग्रेस बरोबर गेले, एकनाथ शिंदे अजित पवारांच्या बरोबर गेले, ते कुठल्या हिंदुत्वाच्या मांडीवर बसलेत? त्यांचं हिंदुत्व कुठलं आहे? या प्रश्नाचं उत्तर शीतलताईंनी द्यावं. यात एक थोडीशी तांत्रिक दुरुस्ती करायला हवी. शिंदे अजित पवारांबरोबर गेले नव्हते, शिंदेबरोबर अजित पवार आलेले होते. एक्झॅक्टली, हा फरक आहे. आम्ही त्यांच्या पाठी फरफटत गेलो नव्हतो, आम्ही त्यांचे पाय धरून गेलो नव्हतो, ते आमच्या बरोबर आलेले. त्याच्यामुळे फरक सुशीलजी लक्षात घ्या. तुम्ही बाहेर पडताना अजित पवार आणि काँग्रेस बरोबर परत परत मी तुम्हाला सांगते, मान्य केलेलं आहे बरोबर नाही. आमचं म्हणणं की ओरिजिनल शिवसेना म्हणजे आम्ही आहोत. आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. तुम्ही का नाही बाहेर पडला? कारण का तुम्ही उद्धवजींच्या वेळी सुशीलजी, मुंबईत सगळ्यात पहिली जर कुठली नगरसेविका बाहेर पडली असेल तर ती शीतल म्हात्रे होती, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पहिली संधी जेव्हा मला मिळाली तेव्हा मी बाहेर पडली आणि तिथे जे काही चाललेलं ते आम्हाला मान्य नव्हतं. आणि हे आम्ही अनेक वेळेला माननीय उद्धवजींना देखील सांगितलं की काँग्रेस बरोबर जात आहे हे आम्हाला मान्य नाहीये. या मुद्द्यावर मला समारोपाकडे येत असताना याच मुद्द्याला थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला ठाकरे असं म्हणतात की होय विधिमंडळातली शिवसेना फुटली, होय विधिमंडळातल्या शिवसेनेच्या फुटीला अधोरेखित करत मान्य करतात, तेव्हा पुढचा प्रश्न हाही येणार नाही का सुनीलजी, पक्ष कुणामुळे फुटला? त्याचं उत्तर काय द्याल तुम्ही उद्या न्यायालयात? नाही, हे बघा, पक्ष फुटला म्हणूनच त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे. त्यांनी गट वेगळा केला हीच पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध झालेला आहे. आणि म्हणून तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळीपासून मांडतोय की यांना अपात्र करा. आणि म्हणून आता कोर्टापुढे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे शिंदेनी केलेलं बंड, त्यांनी फोडलेला पक्ष, त्यांनी जो आमचा पक्ष केला, हे कायद्याच्या चौकटीत आहे की नाही. निवडणूक आयोग आणि ज्या नार्वेकरनी दिलेले हे जे दोन्ही निकाल आहेत ते एक प्रेशरखाली निर्णय, ते सत्तारूढ पार्टीच्या अंडर असतात. न्यायालय स्वतंत्र आहे, न्यायालय स्वतंत्र आहे. स्वतंत्र निर्णय काय देतो बघू. समारोपासाठी शीतल म्हात्रे आपल्याला संधी आहे, मिनिटाचा वेळ उरलेला आहे. निर्णय होता तेव्हा ते कुठल्या तरी प्रेशर खाली येऊन घेतात. अहो, तुम्ही कधीतरी पराभव सुद्धा स्वीकारायला शिका, हे महत्वाचं आहे. तुम्ही मान्य करताय फूट झाली, आम्ही परत परत सांगतोय खरी शिवसेना, मूळ शिवसेना म्हणजे आम्ही आहोत. याच चर्चेला वेळेच्या मर्यादेची आठवण दोन्ही आपल्या सोबत असलेल्या पाहुण्यांना करून देतो आणि आपल्या सहभागाबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. आभारी आहे. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराज.